वृषभ राशीची साडेसाती सुरू होते 2027 साली. साडेसाती आहे म्हणून घाबरून जाऊ नका, पहिल्यांदाच सांगतो. दुसरी गोष्ट, साडेसाती चालू आहे तर आता ही बऱ्याच जणांना गोंधळ असतो की साडेसाती मला चालू आहे की नाही, माझी वृषभ रास लग्न रास आहे का चंद्र रास आहे, मग कुठल्या राशीला साडेसाती चालू असते, त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ असतो. एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. तुमची कुंडली काढा, त्याच्यात 1 ते 12 अंक असतील, 12 घरं असतील, तिकडे 2 नंबर कुठे तो शोधा आणि तिकडे चंद्र आहे का बघा, म्हणजे मून. कारण साडेसाती असते ना, ही नेहमी चंद्र राशीला लागते, मून साईनला लागते. त्यामुळे तुमची कुंडली काढून बघा, तिकडे 2 नंबर आहे का बघा, तिकडे चंद्र आहे का बघा. असेल तर एक पक्क झालं की तुमची वृषभ रास आहे. त्याच्यानंतर अजून एक सोपी पद्धत सांगतो, सोपी युक्ती सांगतो. तुमची कुंडली काढून बघा, तिकडे नक्षत्र कुठलं आहे बघा. समजा मृग नक्षत्र असेल, त्याचे पहिले 2 चरण दिले असतील, किंवा कृतिका नक्षत्र असेल, त्याचे शेवटचे 3 चरण कुठले तरी असतील, किंवा तुमचं रोहिणी नक्षत्र असेल, या तिघांपैकी काही समजा असेल तर अजून एक खात्री झाली की तुमची वृषभ रास आहे. त्याच्यामुळे 2027 पासून जी साडेसाती चालू होते ती तुम्हाला लागू होईल असं खात्री झालं. साडेसाती 2027 पासून पुढे 7.5 वर्ष असेल. घाबरून जायची गरज नाही, मी सारखं सांगतोय. इतर व्हिडिओ बघून त्याच्यात घाबरवलं जातं की साडेसाती आहे मग तुमचं वाईट होणार, असं होणार, अमुक होणार, तमुक होणार. काही नसतं, साडेसाती चांगली असते. तुमची काही कामं रखडली असतील, इस्टेटी संबंधी, घरासंबंधी, जमिनी संबंधी, काही तुमचा व्यवसाय असेल, कारखान्यासंबंधी, लोखंडी संबंधी, ती जी कामं काही रखडली असतील ती तुमची या साडेसातीच्या काळात पूर्णत्वास जातील. बराच यश मिळेल तुम्हाला साडेसातीच्या काळात. त्याच्यामुळे या ज्या रखडलेल्या गोष्टी आहेत ना, या साडेसातीच्या काळातच पूर्ण होतात. त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.